नमस्कार मित्रांनो. इशिताचे लग्न होऊन वर्षभर झाले होते. ती तिच्या नवऱ्यासोबत राहत होती, पण तिचा नवरा तिच्यावर नेहमी संशय घ्यायचा. यामुळे त्यांच्यात दररोज भांडणे व्हायची. त्या घरात इशिताला कोणीही मान देत नव्हते. तिची इच्छा होती की लवकरात लवकर या नरकातून बाहेर पडावे, पण तिचे आईवडील सुरुवातीला समाज काय म्हणेल या भीतीने तिला तसं करू देत नव्हते. पण शेवटी नवऱ्याला छळ असह्य झाल्यामुळे तिने त्याला सोडले आणि ती आपल्या आईवडिलांकडे येऊन राहू लागली. नवऱ्यापासून वेगळे राहून आता वर्ष झाले होते. कधीकधी तिला आपल्या नशिबाचे दुःख वाटायचे, पण ती स्वतःच्या मनाला समजवायची. तिच्या आईवडिलांचाही तिला खूप मोठा पाठिंबा होता. असंच एकदा इशिता तिच्या मावशीकडे गेलेली होती. तिची मावशी तिला खूप दिवसांपासून बोलावत होती आणि इशिताही घरी बसून खूप कंटाळली होती. म्हणून ती मनाला थोडा विरंगुळा मिळावा म्हणून मावशीकडे काही दिवस राहण्यासाठी आली होती. इशिताला मावशीकडे येऊन 4 दिवस झाले होते. एक दिवस संध्याकाळी ती तिच्या मावशी आणि लहान मुलासोबत बाहेर फिरायला गेली. सर्वांनी खूप एन्जॉय केला. रात्री सर्वजण मिळून भेळ खात होते. भेळ खाताना इशिताचे लक्ष गेले की बाजूला उभा असलेला एक व्यक्ती एकटक तिच्याकडे पाहत आहे. आधी तिने दुर्लक्ष केले, पण तो व्यक्ती अजूनही भुकेल्या नजरेने तिच्याकडेच पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावरून समजत होते की तो खूप भुकेला आहे. इशिताने आपली भेळ संपवली आणि त्या व्यक्तीसाठी एक मोठी भेळ तयार करून आणली आणि त्याच्या हातात दिली. त्याने लगेच तिच्या हातातून भेळ घेतली आणि खाऊ लागला. त्याला खूपच भूक लागली असावी, कारण त्याने काही मिनिटातच ती भेळ संपवली. इशिताने त्याला पिण्याची पाण्याची बॉटल दिली. त्याने हात जोडून तिच्या मनापासून धन्यवाद मानले आणि तो तिथून निघून गेला. तो व्यक्ती जाताना इशिता त्याच्याकडे पाहत राहिली. तो दिसायला चांगल्या घरातला वाटत होता. वयाने 40च्या आसपास, शरीराने मजबूत आणि मध्यम उंचीचा होता. रंग सावळा होता. दाढी वाढलेली होती आणि डोक्याचे केसही खूप मोठे होते. कपडे थोडे मडलेले होते. कित्येक दिवसांपासून तो असाच भटकत असावा असे त्याच्या रूपावरून वाटत होते. घरी येताना इशिताच्या मनात सारखा त्याच व्यक्तीचा विचार येत होता. इतका चांगला दिसणारा व्यक्ती असा वेड्यासारखा रस्त्यावर का फिरत असेल, याच विचारात तिची ती रात्र गेली. दुसऱ्या दिवशी दुपारी जेवण आटोपल्यावर इशिताने छान मेकअप केला. तिने सुंदर हिरव्या रंगाची साडी नेसली होती, ज्यावर काळ्या रंगाचा ब्लाऊज खूपच उठून दिसत होतं. इशिता रंगाने गोरी, दिसायला अत्यंत सुंदर होती. तिचे वय 25च्या आत होते. लग्नाचे सुख न मिळाल्यामुळे तिच्या मनातील प्रेमाच्या भावना बऱ्याच दिवसांपासून दबल्या गेल्या होत्या. तिच्या बाहेरच्या तरुणांवर विश्वास नव्हता, कारण तिला वाटायचे की तरुण फक्त शरीराचा विचार करतात. म्हणूनच तिने आईवडिलांनी पसंत केलेल्या मुलाशीच लग्न केले, पण त्यानेही तिचा विश्वास तोडला होता. पण काल रात्री त्या अनोळखी व्यक्तीला पाहून तिच्या मनात पुन्हा एकदा एक वेगळीच ओढ निर्माण झाली होती. इशिताने मावशीला सांगितले, मी थोडी मार्केटला जाऊन येते, आणि ती पुन्हा त्याच भेळ सेंटरजवळ आली. तिने त्या व्यक्तीला खूप शोधले, पण तो तिथे दिसला नाही. तिने संपूर्ण मार्केट पालथे घातले, पण तो कुठेच नव्हता. तिचे मन उदास झाले. शेवटी ती जवळच्या बस स्टँडवर आली. दुपारचे 1:30 वाजले होते. बस स्टँडच्या कानाकोपऱ्यात शोध घेतल्यावर शेवटी ती एका बाकावर थकलेली बसली. तिथे बसून 10 मिनिटे झाली असतील. तेवढ्यात तिला तोच व्यक्ती समोरून येताना दिसला. त्याला पाहताच इशिताच्या चेहऱ्यावर हसू आले. त्या व्यक्तीनेही तिला ओळखले आणि तो बस स्टँडच्या बाहेर जाऊ लागला. इशिता त्याच्या मागे गेली
आणि त्याला हाक मारून थांबवले. तो लगेच थांबला. तिने त्याला जवळून न्याहाळले आणि विचारले, तुम्हाला भूक लागली असेल ना? त्याने क्षणभर तिच्याकडे पाहिले आणि मान हलवून होकार दिला. इशिता त्याला जवळच्या हॉटेलमध्ये घेऊन गेली आणि समोर बसून त्याला पोटभर जेवू घातले. त्यानंतर ती त्याला एका शांत गार्डनमध्ये घेऊन गेली आणि त्याच्याबद्दल विचारपूस करू लागली. त्या व्यक्तीने आपलं नाव अशोक सांगितले. तो एका छोट्या खेडेगावातील होता. त्याच्या गावातील एका मुलीवर खूप प्रेम होते, पण त्याच्या आईवडिलांनी त्याचे लग्न लावून दिले नाही. या रागाच्या भरात त्याने आईवडील आणि गाव दोन्ही सोडले. प्रेमातील विरहामुळे त्याच्या मानसिक स्थितीवर थोडा परिणाम झाला होता. काही वर्षांनी जेव्हा तो पुन्हा गावी परतला तेव्हा त्याचे आईवडील हे जग सोडून गेले होते. त्याची सगळी संपत्ती त्याच्या लहान भावांनी बळकावली होती आणि अशोकला 1 रुपयाही दिला नाही. अशोकने त्या सर्व गोष्टींचा त्याग केला आणि तो आता मिळेल ते खाऊन वेड्यासारखे आयुष्य जगत होता. गोष्ट सांगताना अशोक डसाडसा रडू लागला. मी असे कोणते पाप केले होते ज्यामुळे मला माझे प्रेम मिळाले नाही आणि आईवडीलही सोडून गेले. आज सर्वांनीच माझ्याशी नाती तोडली आहेत. अशोक खूप रडत होता. इशिताने त्याला थांबवलं. त्याचे मन हलकं होऊ दिले. नंतर तिने आपल्या साडीच्या पदराने त्याचे अश्रू पुसले आणि त्याला शांत केले. अशोकाचे शिक्षण चांगले झाले होते, त्यामुळे त्याने शांत झाल्यावर लगेच इशिताचे आभार मानले. इशिता, मी आता येतो. तुम्हाला काल आणि आज खाऊ घातलेस त्याबद्दल खूप खूप आभार. तो उठू लागला तसा इशिताने त्याचा हात धरला आणि म्हणाली, अशोक, मी तुला काल पाहिले आणि तेव्हाच मनात ठरवले की मला तुझ्यासोबत राहायचं आहे. अशोकने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला की तो एक भिकारी आहे, वेडा आहे, पण इशिताने मनाशी पक्का निश्चय केला होता. शेवटी अशोकला तिचे ऐकावेच लागले. इशिता त्याला सलूनमध्ये घेऊन गेली. तिथे त्याची दाढी आणि कटिंग केली. आता अशोकचा नूर पूर्णपणे बदलला होता. तो अत्यंत देखणा आणि रुबाबदार दिसत होता. तिने त्याच्यासाठी 2 जोडी कपडे घेतले आणि त्याला एका हॉटेलवर नेऊन गेली. अशोकने तिथे जाऊन स्वतःला स्वच्छ धुवून घेतले. जेव्हा तो नवीन कपड्यांमध्ये बाहेर आला तेव्हा त्याचे रूप पाहून इशिता त्याच्यावर पूर्णपणे वेडी झाली. आता तिच्या मनातली ओढ अनावर झाली होती. ती अशोकच्या जवळ गेली आणि म्हणाली, अशोक, दाढी आणि कटिंग करून तू खूपच छान दिसतोस. अशोकने तिच्या पाठीवरून हात टाकला आणि तिला आपल्या अगदी जवळ ओढले. इशिता अशोकला खूप प्रेमाने पाहत होती आणि तिने अशोकला मिठी मारली. तिच्या प्रेमळ स्पर्शाने अशोकच्या पुरुषार्थ जागा झालेला होता. इशिताने त्याला हलकसं चुंबन घेतलं, ज्यामुळे अशोकला खूपच सुखद धक्का बसला. इशिता तर त्याच्या प्रेमात वेडी झाली होती. अशोकनेही तिला पूर्णपणे आपल्या जवळ घेतले आणि दोघांनी एकमेकांची अंतरे मिटवून टाकली. दोघेही बऱ्याच दिवसांपासून या सुखासाठी तरसत होते. त्यांच्या भावनांचा बांध आज फुटला होता. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे वाहून गेले. खूप वेळपर्यंत दोघेही एकमेकांच्या मिठीत सुख अनुभवत होते आणि शेवटी शांत झाले. अशोकने जवळपास 20 वर्षानंतर या गोष्टींचा सुंदर अनुभव घेतला होता. तो खूपच आनंदी होता. इशितालाही तिच्या आयुष्यातील खरे सुख मिळाले होते. पूर्ण दिवस त्यांनी एकमेकांजवळ राहिले. एकमेकांचे दुःख, तणाव चांगल्या प्रकारे दूर केला. खूप प्रेमाने आपल्या भावना त्यांनी एकमेकांसोबत शांत केल्या आणि मनातून एकमेकांना पती पत्नी मानून आयुष्यभरासाठी एक झाले. तर मित्रांनो, ही होती एका अनोख्या आणि खऱ्या पुरुषासोबतची सुंदर गोष्ट.
ही काल्पनिक कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि हो, आमचं चॅनल सोमगो मराठी या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.